पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. टॉस माटाडी संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. राम पाटीलच्या बॅट मध्ये तो हा पहिला षटकार. पाचवा फलंदाज जो षटकाने खातो ओढतोय. षटकाराने खातं उघडलंय राम पाटीलने. राम जो षटकार मारतो लांब, असं वैशिष्ट्य आहे रामचं. राम पाटील सेकंड आहेत. राजेश थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतोय माटाडी संघ, कारण की त्यांना माहिती आहे पहिल्या चेंडूवरती षटकार रामच्या बॅट बंद लागलाय. गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. महेंद्र भोईर पंचांच्या भूमिकेत सुद्धा आहेत. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून ग्रेट फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. राम पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. आलाय. एक षटकार एक चौकार, 10 धावा धाबल कधी लागल्यात त्या जय बागेश्वर देसाई संघाच्या. रवी अनंत म्हात्रे यांचा संघ तुम्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये. यातून विजेता संघ दहिसर संघाबरोबर मॅच खेळ. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस आणतायत. वारंवार थोडासा बदल केला जातोय. कारण पहिल्या चेंडूची षटकार, दुसऱ्या चेंडूची चौकार आणि इथे तिसऱ्या चेंडूवरती हा जिमखान्याच्या स्पर्धेत रामला पाहिलं होतं. काय बॅटिंग केली होती. असेच लांब लचक षटकार त्या स्पर्धेत त्याने मारले होते. आजही तोच दरारा तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत रामने कुठल्या आहेत. फिल्डिंग कशा प्रकारे लावायची हा प्रश्न आता राजेश पाटीलला पडलाय. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहू शकतात. हा मोठा प्रश्न आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं नाहीये. राम पाटील सारखा फलंदाज तुमच्या समोर आहे. सर्व फटके त्याच्याकडे आहेत. कॉपी व्यू स्टाईल मध्ये तो फटकेबाजी करतो. 16 धावा झाल्यात. हा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता आणि पहिला डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. जय बागेश्वर देसाई संघ प्रथम बॅटिंग करत असताना राजेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून एक चांगला फटका कव्हरच्या वरून खेळत आहेत. चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट.
धावा झाल्या, 2 षटकार, 2 चौकार, 1 डॉट बॉल. चांगली बॅटिंग करतात राम पाटील. अजून एक जणू काय ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पहिल्या षटकात तब्बल 24 धावा ठोकल्या फलंदाज रामने. कारण की ही स्पर्धा आपण पाहिली तर